कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे। तर बघा आज आहे रविवारचा बेत, अगदी झणझणीत आणि मुलांच्या आवडीचा। तर बघा आज 1 किलो मटण आणलेलं आहे। मटण मी कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तस धुवून घेतल्यानंतर आहे ना ह्याला आपली हळद पावडर आहे, ही सुद्धा आपली शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याचीच हळद आहे। ही हळद अगोदर लावून घेते। त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ घेतलंय। हे मीठ सुद्धा मी आता सुरुवातीलाच लावून घेते आणि हे मटणाला असं छान लावून घ्यायचंय। तर बघा आपला हळद आणि मीठ असं छान मटणाला लावून झालेलं आहे। मुलांच्या अगदी आवडीचं मटण आणलेलं आहे, म्हणजे प्रत्येक पीस बघा असा व्यवस्थित त्यांच्या आवडीने आणलेला आहे। तसं आपल्या आवडीने आपल्याला घ्यायचंय। तर बघा हळद आणि मीठ असं छान लावून झालेलं आहे। तर बघा मी साहित्य म्हणाल ना सुरुवातीला घेतले आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची अशी छान टेचून घेतलेली आहे। टोप बघा आपल्याला छान तापून द्यायचंय। तेल टाकते। बघा तेल छान तापलं ना की अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीचा हा जो ठेचा बनवलाय तो अगोदर तेलात टाकते। मस्त आपल्याला आहे ना खमंग फ्राय करून घ्यायचंय। बघा आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची छान फ्राय झाल्यानंतर जी चरबी काढून घेतली होती ती चरबी टाकते। चरबी आहे ना तेलामध्ये अशी मस्त फ्राय झाली पाहिजे, म्हणजे ती फुलली पाहिजे। मग मसाला तवंग सुद्धा खूप छान येतो। त्याच्यानंतर आता जे मी मटण घेतलंय ते मटण याच्यामध्ये टाकून घेणार आहे। मटण आहे ना आपल्याला हे छान असं आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट टाकली आहे, म्हणजे खरडा जो टाकलाय त्याच्यावर असं मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं। तर बघा आपलं मटण असं छान पलटी झालेलं आहे, म्हणजे व्यवस्थित अगदी मसाला त्याला लागलेला आहे। तर बघा गॅसची फ्लेम अशी फुल ठेवलेली आहे। मटण आहे ना आपलं मस्त असं फ्राय झालं पाहिजे आणि आपल्याला तोपर्यंत आहे ना गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटासाठी याला झाकण लावून फुल फ्लेमवरतीच असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे अगोदर। तर बघा 5 मिनिटं फुल गॅसवरतीच आपण मटण ठेवलं होतं। मटणाचं बघा आमचं पाणी किती छान असं सुटलेलं आहे। परत एकदा असं छान हलवून घ्यायचंय मटण आपल्याला। आणि मटण शिजताना आहे ना कधीच थंड पाण्याचा वापर करायचा नाही। तुम्ही हे मटण अगदी झटपट म्हणाल ना तर कुकरला करू शकता। बघा सगळ्या बाजूने असं छान मटण मिक्स झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करून आहे ना याच्यावरती जे अद्रक, लसूण मी टेचली होती तेच पाणी ठेवते आणि आता मस्त आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचंय। तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया। तर बघा कांदा आहे ना आपल्याला कापून घ्यायचंय। कांदा बघा अगदी बारीक कापून झालेला आहे, बारीक म्हणजे अगदी पातळ स्लाइस मध्ये कापून झालेला आहे। तर बघा साहित्य आपलं तयार आहे। इकडे घेतल्यात हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण अगदी झणझणीत बनवतीये। कोथिंबीर घेतली थोडीशी, लसूण घेतली, एक कांदा कापून घेतलाय आणि वाटीवर खोबरं सुकं घेतलेलं आहे।
बघा थोडंसं तेल टाकून आहे ना अगोदर आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे परतवून घ्यायचा आहे. मग आपल्याला कांदा आहे ना छान असा लालसर करून घ्यायचा आहे. मंडळी व्हिडिओ सगळे बघतात, लाईक कोण करत नाही. प्लीज लाईक करा. व्हिडिओला ना व्ह्यू असतात पण लाईक फार कमी असतात, तर लाईक करायचं राहून जातं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, छानपैकी कमेंट सोडत जा. कांदा बघा आपला छान असा लालसर झालेला आहे. तर जे खोबरं घेतलंय ते खोबरं टाकते. त्याच्यानंतर बघा खोबरं आपलं भाजलं जात आहे, म्हणजे परतलं जात आहे, तोपर्यंतच लसूण टाकायची आहे. मिरची जी घेतली आहे ती मिरची टाकते. खमंग परतवून घ्यायचे आपल्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ना काळी मिरी, लवंग, दालचिनी काहीच टाकत नाहीये, कारण हे सगळं आपल्या मसाल्यामध्येच आहे. त्याच्यामुळे मी एक्स्ट्राच असं म्हणाल ना तर काहीच टाकत नाहीये. तर आपलं खोबरं सुद्धा असं छान लालसर होत आलंय. तर मी कोथिंबीर घेतली, ती सुद्धा आता कोथिंबीर टाकून असं मस्त फ्राय करून घेते. गॅस बंद करून आता एक छान असं आपल्याला लगेचच वाटायला घ्यायचंय. तर बघा थोडा मसाला घेऊन आहे ना वाटण करून घेणार आहे. बघा मस्त असं खमंग आपल्याला हे वाटून घ्यायचंय. तुम्ही हे मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करू शकता. पण पाट्यावरच्या वाटणाला म्हणाल ना तर आहा एक नंबर चव असते. पण मिक्सर सारखं असं बारीक होत नाही, जाडं भरडच, पण छान लागतं. तर बघा 10 मिनिटं आपण अगदी मटण न हात लावता ठेवून दिलं होतं. पाणी बघा किती छान सुटलंय मटणाला. तर बघा आता हे जे वरती अद्रक लसूण कोथिंबीर मिरची टेचलेलंच पाणी आहे, ते गरम पाणी याच्यामध्ये टाकते. आणि बघा छान आपल्याला असं आहे ना परत एकदा असं मस्त मटण खालीवर हलवून घ्यायचं आहे. बघा पाणी असं छान सुटलेलं आहे आणि हे मस्त आपल्याला आता शिजून घ्यायचे आहेत. बघा अजूनही असं म्हणाल ना तर मटण आपलं शिजलेलं नाहीये, पण थोडंसं का होईना पण शिजायला सुरुवात झाली आहे. आता परत याच्यावर झाकणावरती पाणी ठेवून द्यायचंय. तर बघा थोडं पाणी टाकून आहे ना मी असं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. पण पाट्यावरचं कितीही म्हटलात ना तरी ते थोडंसं असं जाडसर असतं, पण खाताना चव अप्रतिम लागते. तर बघा आपला मसाला तर असा छान तयार झालाय. मटण सुद्धा आपलं तयार झालंय का आपण बघूया. तर बघा झाकणावर मी पाणी ठेवलं होतं आणि ते पाणी आता त्याच्यामध्ये सगळं टाकून घेते. थंड पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. बघा मटण शिजलंय की नाही ते आपण चेक करूया अगोदर.
मटण बघा कवळं होतं, त्याच्यामुळे पटकन शिजलं गेलं. अगदी 30 ते 35 मिनिटं झाली असतील आणि छान असं मटण आपलं शिजलेलं आहे. तर आपण आता पुढच्या तयारीला सुरुवात करूया. कढईमध्ये बघा आपण जे कांदा आणि खोबरं जे गरम केलं होतं ते थोडंसं तेल आहे त्याच्यामध्येच आता तेल टाकते. साहित्य म्हणाल ना तर फक्त आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे. 1 किलो मटण घेतलंय म्हणून मी 4.5 चमचे, म्हणजे जे छोटे चमचे मी दाखवले होते मागच्या वेळेला, तर हे 4.5 चमचे मी शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतलाय. आणि हे वाटप तयार करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. मी आल्याचा वापर केलेला नाही कारण मटण शिजताना आपण आलं टाकलं होतं म्हणून मी आलं घेतलेलं नाही. तर तुम्ही ते घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर बघा गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे. तेल टाकून झालेलं आहे आणि हे झणझणीत मटण बनवते. तर आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो अगोदर टाकून घेते. तर बघा आपल्याला खमंग असा मसाला तेलाबरोबर फ्राय करून घ्यायचे. आणि आता जे आपण वाटप करून घेतलंय त्यातलं अर्ध वाटप टाकते आणि थोडंसं वाटप आपल्या रश्श्यासाठी ठेवून देते. बघा मसाला सुद्धा आपण खमंग परतवून घेतला होता. त्याच्यामुळे आताही आपल्याला तो छान असा खमंग परतवून घ्यायचा. तर बघा आपला मसाला असा खमंग परतवून झालेला आहे पण तो अगदी सुका झालेला आहे. तर आपल्याला हा सुका न करता जे आपण मटण शिजवताना पाणी टाकलेलं आहे तेच पाणी थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. म्हणजे मसाला असा खमंग परतला जाईल आणि तेल सुद्धा आपलं छान असं बाजूला होईल. तर बघा अजून थोडंसं पाणी टाकते मी याच्यामध्ये. बघा आपला मसाला कसा छान खमंग परतला गेलेला आहे आणि खरं म्हणाल ना तर तेल सुद्धा बघा असं छान असं बाजूला येते. हे अजून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय. बघा तेल असं छान बाजूला होत चाललेलं आहे. आता जे आपण मटण शिजवून घेतलंय ते मटण याच्यामध्ये आपल्याला जितकं पाहिजे तेवढं मटण सुक्का बनवण्यासाठी वापरायचं आहे. मग आपलं तेल छान बाजूला झालेलं आहे आणि आता हे मटण मी याच्यामध्ये टाकते म्हणजे आपला जो अळणी रस्सा आहे तो याच्यात येणार नाही. तर बघा मटण असं छान मी याच्यात टाकून घेतलंय आणि मस्त आता आपल्याला मसाल्याबरोबर फ्राय करून घ्यायचंय. बघा छान असा मसाला मिळून आलेला आहे. तर बघा वरून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण मीठ थोडंसं कमी पडणार आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण टेस्ट करून बघायचं आणि मीठ टाकून घ्यायचं. मग आता प्रत्येकाला असं सुकं आवडत नाही, थोडंसं का होईना पण रविवारचा बेत आहे म्हटल्यानंतर हल्ली कसं पाणी पाहिजे म्हणून बघा थोडासा रस्सा ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त असं हे 1-2 मिनिटासाठी शिजवून घेते. बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपलं मटण मस्त असं तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि रश्शाची तयारी करूया. बघा आता रस्सा बनवते, असा झणझणीत रस्सा बनवते. त्याच्यासाठी तेल टाकते. आपला शलाका ऑल इन वन हा घरगुती मसाला आहे तो छान परतवून घेते. त्याच्यानंतर बघा आपण वाटलेला मसाला होता तो मसाला घ्यायचा आहे.
म्हणजे बघा मी बाहेरचं कोणतेच मसाले याच्यामध्ये वापरलेले नाही. तर बघा आपला मसाला असा छान परतवून झालाय. जे आपण सूप काढलेलं आहे ते थोडंसं टाकून घेते. आणि आता आपल्याला जे मटण आहे आणि जो सूप करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघा मस्त असा खमंग मसाला परतलेला आहे. कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलाय. तर बघा जे सूप आणि मटण ठेवलंय ते आता हे आपण जो मसाला फ्राय केलाय ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय. आपल्याला जितका रस्सा पातळ पाहिजे ना तितका रस्सा पातळ करून घ्यायचाय. बघा रस्सा हा पातळच छान लागतो. जास्त जड घट्ट असेल तर खाल्ला जात नाही, कारण आपण सुकं सुद्धा बनवलंय ते सुद्धा असं घट्ट आहे. तर बघा छान असा त्याला उकळून देते. बघा थोडंसं मीठ टाकते आणि छान असं उकळवून घेते. आता म्हणाल ना तर आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर मटण सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे. तर बघा रस्सा सुद्धा आपला छान असा उकळलेला आहे. गॅस बंद करते. कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे. हा कलर आहे हा फक्त आपला शलाका ऑल इन वन ह्या घरगुती मसाल्याचा आहे. आपण बघा आज कोणतेच मसाले म्हणजे बाहेरचे मी कोणतेच मसाले वापरत नाही, पण आजही लवंग, दालचिनी, काळी मिरी कशाचाच वापर केलेला नाही, कारण हा सगळा आपल्या मसाल्यामध्ये हे सगळे गरम मसाले आहेत. तर बघा किती अप्रतिम कलर आलेला आहे. तसंच बघा रस्सा हा जास्त घट्ट आवडत नाही लोक सगळ्यांना, म्हणून पातळ असा पिण्यासाठी सुद्धा असा मस्त लागतो. अगदी झणझणीत असा आपला रस्सा तयार आहे. तर बघा आपण अगोदर आहे ना रस्सा घेऊया. रश्श्यात बघा मी हड्डी होती ती मी रश्श्यासाठी वापरली आहे. आपला मटण मसाला सुद्धा बघू शकताय किती जबरदस्त झालेला आहे. गरम गरम भाकरी, अळणी रस्सा आणि तोंडी लावणीला म्हणाल ना तर टॅमॅटो, कांदा आणि लिंबू आहे की नाही आपला गावाकडचा अगदी झणझणीत बेत. तर मंडळी आज रविवारचा बेत असा झणझणीत बघा मस्त असा मटणाचं सुकं केलेलं आहे. त्याच्यानंतर झणझणीत रस्सा, अळणी पाणी, भात, ज्वारीची भाकरी आहे. त्याच्यानंतर कांदा, टॅमॅटो आणि लिंबू. हा एक नंबर बेत. तर अगोदर आहे ना आपण एक घास तोडून बघूया म्हणजे आपल्याला कळेल मटण किती शिजलंय ते. तर बघा मटण किती छान शिजलेलं आहे. खरंच मस्त झाले. तर मंडळी आज बनवलेला हा झणझणीत रविवार स्पेशल हा बेत तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईपचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर मस्त खा आणि स्वस्त राहा. तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. नमस्कार मंडळी, आज आपण रिव्ह्यू घेऊया आजच्या मस्तगी मटन थालीचा. तर पहिला घेऊया मसाला, हा सुक्का मसाला, मटन सुकं. झणझणीत झालाय एकदम मस्त झणझणीत झाल्यात. अळणी पाणी
आली पाणीला काही तोडच नाही. आता तांबडा रस्सा गरम आहे. हा बघू शकतात मला माझ्याकडे बघू शकतात किती मस्त अप्रतिम झालेलं आहे. जेवण चॉप असं पुन्हा नाही खाऊ शकत मी म्हणून आपला छोटासा मोठासा तुकडा काढून देतो. तुमच्या नावाचा. एक नंबर. तर म्हणजे मी खाऊन घेतो, सगळ्यात संपवून घेतो कारण ताटाच्या मागे भरपूर लोक बसलेले आहेत. मी संपवतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. बाय. ताटाच्या मागे मी बसली अनफॉर्च्युनेटली.